नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. गुंडेगाव येथे शुभारंभ विकास कामांचा. प्रत्यक्षात कुठलेच काम नाही. गुंडेगाव गावठाण अमरधामचेच झाले रामनाम सत्य. जे विकास काम सुरू होते ते पण अपूर्ण अवस्थेत बंद. अनेक अपूर्ण कामांची बिले केली अदा. गावात झालेल्या कामाचे अंदाजपत्रक व कॉन्ट्रॅक्टर कोण, त्यांनी केलेले कामाची जबाबदारी किती वर्ष आहे त्याचे फलक कुठेच लावलेले दिसत नाही. अहिल्यानगर तालुक्यातील गुंडेगावमध्ये गेल्या 15 दिवसापूर्वी पिण्याच्या पाण्याच्या टाकीच्या विकास कामाचा शुभारंभ झाला. या शुभारंभ प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, उपसरपंच नानासाहेब हराळ, ग्रामपंचायत सदस्य संतोष धावडे, अंकुश कुताळ, ग्रामविकास अधिकारी माणिक होनकरपे, ग्रामपंचायत कर्मचारी शहाजी भापकर, अमोल गाडे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. परंतु आजतागायत हे काम सुरू झालेले नाही. तसेच ग्रामसभा ही पार पडली. या ग्रामसभेत अनेकांनी विकास कामांचा मुद्दा उपस्थित करून सत्ताधारी सदस्य यांना धारेवर धरले. यामध्ये प्रामुख्याने जलजीवन मिशन योजना अपूर्ण काम, सौर ऊर्जा प्रकल्प उभारणी करत असताना गावरान जमीन हस्तांतरण, तसेच गावाला वीज मोफत उपलब्ध करून देण्यात येईल का, विकत देणार, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अजूनही अपूर्ण काम आहे. पंचायत समिती सभापती रवींद्र भापकर तसेच ग्रामपंचायत यांच्या निधीतून 5 लाख रुपये खर्च करून बांधलेले शौचालय सुविधा अभावी असून नसल्यासारखे आहे. ते बंद स्थितीत आहे. गाव अंतर्गत रस्त्यावर चालणे मुश्किल झाले आहे. ते रस्ते दुरुस्ती करणे, गावातील अतिक्रमण काढणे व त्यांचे पुनर्वसन करणे, तसेच अवैध धंदे बंद करणे, वन्य प्राणी शेतीचे नुकसान करत आहेत त्याचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करणे, विद्युत पुरवठा सातत्याने खंडित केला जातो, तसेच बहुतांशी ठिकाणी लाईट सुविधा नाही ती सुरळीत करणे, शुढळा नदी तीर्थजवळील अमरधामची अवस्था पाहिली तर मृत्यूनंतरही मृतात्म्याला शांती मिळेल असे वाटत नाही. शेडची दुरावस्था झाली आहे. अंत्यसंस्काराच्या वेळी निर्माण होणाऱ्या उष्णतेमुळे शेडवरील पत्रे काळे पडून फाटले आहेत. उष्णतेमुळे ओट्याचं नुकसान झालं आहे. अंत्यसंस्कारानंतर अस्थि राख गोळा करताना काही जण पावडीचा वापर करतात, त्यामुळे ओट्यावर खड्डे पडले आहेत. अंत्यसंस्कारावेळी मृतदेह ठेवण्याची जाळी नसल्याने मृतदेह खाली पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. ते दुरुस्त करणे, आरोग्य विभागाने डान्समुक्त अभियान राबवणे, तणनाशक फवारणी करणे, कृषी खात्याच्या योजना सर्व शेतकऱ्यांना माहिती होणे गरजेचे आहे. पशुवैद्यकीय अधिकारी यांनी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय, पशु आरोग्याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. परंतु सदर विकास कामे तसेच शासकीय योजना कुठेच सुरू होताना दिसत नाहीत. तसेच अनेक कामे अपूर्ण आहेत आणि प्रत्यक्षात कुठलेच काम पूर्ण अवस्थेत दिसत नाही. अपूर्ण कामाचेही बिल अदा झाले आहे. हे ग्रामस्थांच्या तक्रारीमध्ये रंगताना पाहायला मिळाले. तसेच आरोग्य विभागाचे वैभव जोडगे साहेब, पशुवैद्यकीय विभागाच्या डॉक्टर स्नेहा जगदाळे मॅडम, वन विभागाचे गाडेकर साहेब, राम भोसले, कृषी विभागाचे ज्ञानेश्वर पाडुळे यांनी उपस्थित राहून त्यांच्या विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या माहितीबाबत नागरिकांना विचारणा केलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देऊन सर्व माहिती ग्रामसभेला देऊन नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कायम तत्पर आहोत अशी ग्वाही दिली. आज जरी गुंडेगावमध्ये विकास कामांच्या शुभारंभाचा प्रसार झाला तरी सद्यस्थितीत प्रत्यक्षात कोणतीच कामे सुरू झालेली नाहीत अशी तक्रार स्थानिकांकडून होत आहे. बऱ्याच वेळा अशा विकास कामांची निव्वळ घोषणा होते आणि प्रकल्प कागदावरच राहतात. प्रत्यक्षात रस्ते, पाणी, शौचालये किंवा इतर पायाभूत सुविधा सुरू होण्याआधी प्रशासनिक प्रक्रिया आणि सर्वेक्षण दीर्घकाळ चालताना गुंडेगावात पाहायला मिळत आहे. गावातील कामाचे अंदाजपत्रक व कॉन्ट्रॅक्टर माहिती, कोणत्या कामाचे किती अंदाजपत्रक मंजूर झाले, तसेच कोणते कॉन्ट्रॅक्टर ते काम करत आहे. प्रत्यक्षात विकास कामासाठी कामाच्या फलकावर अंदाजपत्रक, ठेकेदाराचे नाव, कामाचे वर्ष, बिल रक्कम आणि जबाबदारी कालावधी नमूद करणे बंधनकारक असताना असे कुठेच दिसत नाही. या सर्व चर्चेवरून असं लक्षात येतं की आपल्याकडून कुठंतरी चुकतो. आपण योग्य उमेदवारांना निवडून दिलं पाहिजे. आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणत्या उमेदवाराला निवडावं हा तुम्हाला आले का, तुम्ही त्याच्यावर विचार करा आणि तसा निर्णय घ्या. आता खरं तर सूत्रांचा त्रास
सर्व ठिकाणी आहे, आमच्याकडे सुद्धा आहे. मी 25 किलो शेंगदाणा पेरला, संध्याकाळी सगळा खाऊन टाकला. म्हणजे डुकराचा त्रास माझ्याकडे आहे. माझ्या मळ्याकडे जाताना आता सुद्धा नीट जाता येत नाही. मुलगी समोर झाली दोघं पण रस्त्याच्या राजकीय हे 100% तुम्ही करू नका. 5 दिवसापूर्वी या रस्त्याची मीटिंग झालेली, दोघांनी ना ऐका. पण तुम्ही काय करता चुकीच्या पद्धतीने, राजकीय मोठा घातला की चुकीच्या पद्धतीने येतात. त्या दिवशी रस्ता होण्याचे आपला विषय फक्त साहेबांच्या शब्दाने तो विषय नाही, पण आज चुकीचा घेऊन मी सदस्य झाल्याबरोबर या रस्त्याला 2.25 लाख रुपये टाकले. पण रस्ते लोक देते. हे सरपंच होते, यांनी सुद्धा मला मदत केली, संतोष धावड्याने मदत केली. पण आम्ही या ठिकाणी बाळासाहेब आरार यांच्या म्हणण्यानुसार शब्द देऊन या ठिकाणी रस्ता करू. बाळासाहेब आरार हे मध्यस्थी करतील, त्याप्रमाणे आम्ही रस्ता करू. आम्ही दोघं रस्ता द्यायला तयार आहोत. पुढे ठेवलेले राहते, कुणाच्या टपरीत पुढे ठेवलेले राहते, कोणीतरी रिक्षावाला त्याच्या रस्त्यावरती विकतो. असं काही समजू नका की म्हणजे मांड्याला ठेवलेला कोण मारवणी खातोय कोणाला दिसत नाही, सगळ्या गावाला माहित असतं. परंतु ह्या सगळ्या गोष्टीवरती निश्चितपणाने तुम्हाला एक विनंती आहे सगळ्यांना की आपण दारू विक्रेता धंदा त्या ठिकाणी निश्चितपणाने करू नये, अशी एक आपल्या सगळ्यांना विनंती करण्यात येत आहे. आपण त्यासाठी पूर्णपणे गावासाठी सहभाग द्यावा, कारण ज्या दिवशी तुमच्यावरती ही पाळी येईल त्या दिवशी तुम्हाला सहकार्य करायला कोणीच नसणार आहे. याची थोडीशी आपण सगळ्यांनी काळजी घ्या. मी थोडासा जास्त वेळ बोललो, परंतु अनेक समस्या त्या ठिकाणी मांडण्यासारख्या आहेत, मांडण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी एका गोष्टीचा निश्चितपणानं मला उल्लेख करावासा वाटतो. आपल्या गावामध्ये लाईटचं काम करत असताना त्या ठिकाणी विनोद सकट या तरुणाने गेल्या 3-4 महिन्यामध्ये हे सूत्र हातामध्ये घेतलेलं आहे. नाहीतर आजपर्यंतची परिस्थिती अशी होती, पहिला पाऊस ज्या दिवशी पडला त्या दिवशी त्याच्यानंतर लाईट गुल व्हायची आणि ती लाईट काय परत कशाच पद्धतीने स्टँड होत नव्हती. अनेक वेळेला सुनील सरपंच असतील, आम्ही असेल, शिवराचे आम्ही हे संतोषराव होतं, हे सगळ्यात जास्त फोन संतोष धावलेलं त्या ठिकाणी जायचे, आम्हाला यायचे, पण लाईट काय क्लिअर चालत नव्हती. पण विनोदच्या एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजून अभिनंदन करा, कारण त्या व्यक्तीने कामच केलं. रात्री दिवसा सकाळ संध्याकाळ कधी त्याला फोन जर केला तर निश्चितपणाने त्यांनी खऱ्या अर्थाने काम केलं. आपण त्याच्यासाठी सुद्धा एकदा ठराव निश्चित केला पाहिजे अशी एक माझी अनुभूती आहे. माझ्या मामांचं म्हणणं आहे की तुमचा करार असता सरपंच साहेब तुम्ही एकदा ठोकून सांगा, कारण तुमच्याच बांधापाशी योग्य रस्ता बघतोय. कारण माझ्या कार्यकाळामध्ये माझ्या आधी पण मला वाटतं तुमच्या वडील सुद्धा त्याच्यावरती पैसे टाकलेले होते आणि आता मात्र तुम्ही स्वतः पदाधिकारी आणि सरपंच असताना सुद्धा जर तुमच्याकडून तो रस्ता झाला नाही मग मात्र गोष्ट अडचणी तयार होईल. त्यामुळं आता असं माझं म्हणणं आहे, गावाचं म्हणणं आहे, आणि जर समजा तुमच्या रस्त्यावरती जर काही अशा प्रकारच्या गोष्टी होत असतील. अहिल्यानगर शहर प्रतिनिधी सागर कासार. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.